नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादकासाठी एक महत्त्वाची माहिती आहे। कापसाच्या दराने आता 7,900 रुपयांची पातळी गाठली आहे। पण प्रश्न असा आहे की दर 9,000 रुपये पार जातील का? आता बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की कापूस 8,700 झाला, 600 झाला, 800 झाला, पण तसं काहीही नाही आहे। कापूस फक्त 8,300 ते 400 किंवा 8,500 पर्यंत काही ठिकाणी अशी खरेदीची चालू झालेली आहे। पण बरेच लोकांनी असं हे केलेलं की 9,000 पर्यंत कापूस गेलेला आहे, पण तसं अजून तरी काही अशी फिक्स अशी माहिती मिळालेली नाही आहे। पण 7,900 रुपयाची पातळी कापसाने केव्हा गाठली? तर 30 डिसेंबरला कापसाने ही पातळी गाठली। आयात शुल्क याचं या अगोदर आयात शुल्क लागू होत नव्हतं। बाहेरच्या देशातून जो कापूस आपल्याकडे येणार होता त्यावर आयात शुल्क नव्हतं, पण आपल्या भारताने आता आयात शुल्कामध्ये 11% वाढ केल्यामुळे बाकीच्या देशातून जो कापूस येणार होता तो आता स्थिर झालेला आहे आणि येणं कमी झालेलं आहे। त्यामुळे आता 2 जानेवारीपासून कापसाला थोडी वाढ होण्यास सुरुवात झाली होती आणि आज 13 जानेवारीच्या व 15 जानेवारीच्या आसपास कापूस 7,900 रुपयापर्यंत पोहोचला होता। पण आता पुन्हा 16 आणि 17 यामध्ये पुन्हा कापसाला आता 300-400 रुपयाची वाढ झाली, म्हणजे कापूस 8,400 ते 500 रुपयापर्यंत बऱ्याच ठिकाणी आता घेतला जाऊ राहिला। जर आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती अशीच जर राहिली तर लवकरच कापूस 9,000 रुपये प्रति क्विंटल ओलांडू शकतो, असं आता काही जाणकाराचं फक्त मत आहे। पण तसं अजून काही आजच्या स्थितीनुसार अजून काही तसं वाटत नाही आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, संक्रांतीनंतर शेतकरी आपला साठवलेला कापूस बाजारात आणतील, ज्यामुळे आवक वाढून दरावर थोडासा दबाव येऊ शकतो। त्यामुळे बाजाराचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी कापूस विकायला हरकत नाही आहे। आता कापूस यावर 8,000-9,000 रुपये जाईल का हे अजून फिक्स याच्याविषयी अशी माहिती नाही आहे, पण काही जाणकाराचं म्हणणं आहे की कापूस हा 9,000 पार जाऊ शकतो। त्यावर ही अशी माहिती मिळत आहे की आयात शुल्कात परिणाम भारताने 31 डिसेंबरला आयात शुल्क 11% लागू केल्यामुळे दरात वाढ झालेली आहे। वाढती मागणी आता 13 जानेवारी 2026 पासून कापसामध्ये आता थोडीशी वाढती मागणी तयार झालेली आहे, म्हणजे कापूस 7,800 ते 7,900 पर्यंत सुरुवात झाली। आंतरराष्ट्रीय बाजारात तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेत अनुकूल राहिल्यास कापसाचा दर हा 9,000 म्हणजे 8,800 ते 9,000 रुपयापर्यंतचा टप्पा ओलांडू शकतो। सध्याची स्थिती हमी भावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने सरकारी केंद्रावर जो कापूस जाणार होता तो आता स्तब्ध झालेला आहे, स्थिर झालेला आहे, म्हणजेच खाजगी बाजारात आता मागणी कापसाला वाढलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच बाजारभावाविषयक माहितीसाठी कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनी माहिती शेअर करा।